हे गणेश, अरे 4-5 दिवस झाले तू सुट्टीत माझ्यासोबत जेवायला येत नाही. शाळेत येताना पण लवकर घरून निघून येतो, शाळा सुटल्यावर पण लवकर निघून जातो. काय झालं? अरे तू नापास झाला ना, तर मम्मीनी सांगितलं माझ्यासोबत राहू नको. हा काही विषय नाही. हा कोण आहे? अरे हा आपला शुभम आहे, वर्गातला टॉपर आहे. हा का? बरं भाई, चल येऊ का शुभम? अरे गौरव, बोला ना सर. इकडे. अरे तुला तर माहिती आपण तुकडीमध्ये 80% पुढचे स्कोर ठेवतो. हा सर. हा, तर तू नापास झालाय ना. हा हा तर तुला उद्यापासून ब किंवा क तुकडीमध्ये जावं लागेल. ठीक आहे सर. चालेल ना? हा सर. ए गौरव, ऐक ना. बोल ना गणेश. मी उद्यापासून नाही का शिवम सोबत पुढच्या बेंचवर बसणार आहे. तुझ्यासोबत दुसरे अरे कोण भाई असतं? तू पुढेही बैस, काहीच प्रॉब्लेम नाही आता. काय रे? अरे मला सरांनी तुकडीत बसायला लावलं ना. अरे यार, अरे काय नापास होणं एवढं मोठं पाप असते मला आत्ता कळलं. अरे नाही चालत हो माझं डोकं, नाही आम्ही इतके हुशार. अरे पण तू तर माझा मित्र आहे ना रे. एका ताटात आपण खिचडी खाल्ली, तू तर माझ्यासोबत बोलायचं सोड, तू तर माझ्यासोबत बेंचवर बसायला सुद्धा तयार नाही. आणि ते सरांना म्हणतं माझ्यासाठी सर्व मुलं सारखे. आणि मी नापास झालो, तुम्हाला म्हणे का तुकडीत निघून जाय. अरे मी नापास झालो मला मान्य आहे, पण मला कोणी विचारलं का रे का तू का नापास झाला? अरे मागच्या महिन्यात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जे सुवर्ण पदक शाळेला मिळालं ना, त्या टीमचा मी कॅप्टन होतो. आणि त्या कबड्डीच्या नादातच मी नापास झालो. आता ह्याच्यानंतर मात्र मी लक्षात ठेवत का खेळबिळ काहीच नसतं, फक्त अभ्यास करायचा. कारण खेळल्यावर इज्जत नाही भेटत, फक्त अभ्यास केल्यावरच इज्जत भेटते, हे मला आता कळले भाऊ. आणि आता ह्याच्यानंतर तुम्हाला शोध नाही बोलला तरी चाललं, मला तुझ्या आयुष्यात काहीच करायचं.